वाघोली येथे संपन्न होत असताना खरं तर सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे लाडके आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादांना या ठिकाणी उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। खरं तर पुणे जिल्हा म्हटलं की दादा हे एक वेगळं नातं खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही खऱ्या अर्थाने या ठिकाणी पाहिलेलं आहे। कुस्ती आणि वेगवेगळ्या खेळांच्या वरती दादांचं असलेलं विशेष प्रेम हे कधीही लपून राहिलेलं नाही। आणि आज पुणे जिल्ह्यात एवढी मोठी स्पर्धा होत असताना खरं तर तुमच्या आमच्या मनामध्ये निश्चितपणे दुःखाची सावट आजही या ठिकाणी कायम आहे। आजही आपल्याला कधीतरी कुठून तरी असं वाटतं की दादा कुठून तरी येतात का ही भावना मनामध्ये त्या ठिकाणी तुमच्या आमच्या आजही आहे। परंतु खऱ्या अर्थानं ही स्पर्धा आज या ठिकाणी होत असताना छत्रपती संभाजी महाराजांची आज पुण्यतिथी आणि मी आपल्या सर्वांना विनंती करतो की सगळ्यांनी या ठिकाणी जोरदार घोषणा द्यायच्या आहेत। जय बजरंग बली की। अरे पैलवानांचं स्टेडियम आहे असं काय करताय? बोल बजरंग बली की। छत्रपती शिवाजी महाराज की। छत्रपती संभाजी महाराज की। खऱ्या अर्थानं आजच्या या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेल्या आपल्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी या ठिकाणी उपस्थित आहेत। आपल्या कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष रामदासजी तडस साहेब, आपल्या या स्पर्धेचे आयोजक रामकृष्ण अण्णा असतील, उपस्थित आदरणीय व्यासपीठ ग्रामस्थ सर्व पैलवान मंडळी बंधू आणि भगिनींनो, नावच्या महिला वर्ग देखील आज या ठिकाणी मोठ्या उपस्थित आहेत। तसं पाहिलं तर वहिनी वाघोली आणि या परिसराला एक कुस्तीची वेगळी परंपरा कायम राहिलेली आहे। सकाळी आपण पुण्यतिथीचं त्या ठिकाणी स्मरण करून गेल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी बदाम आणि काजू दिले, म्हणले माऊली पैलवानी जरा खुराक वेगळा असतो पैलवानांचा। परंतु ही लाल मातीतली जी कुस्ती आहे ही कुस्ती ग्रामीण भागात तळागाळात त्या ठिकाणी पोचली पाहिजे, म्हणून खऱ्या अर्थानं या कुस्तीची परंपरेची सुरुवात त्या ठिकाणी करण्यात आली। आणि आज आपण पाहतोय की संपूर्ण इंडिव्हिज्युअली खेळ असू द्या किंवा सांघिक खेळ असू द्या, याच्यामध्ये ऑलिम्पिकमध्ये सगळ्यात जास्त जर पदक कुठल्या खेळात मिळाली आहेत तर ती कुस्तीमध्ये मिळालेली आहे। ती अभिमानानं त्या ठिकाणी सांगावंसं वाटतं। कारण का तर कुस्ती हा खेळ असा आहे की रात्रंदिवस त्याच्यामध्ये मेहनत करावी लागते आणि आमच्या ग्रामीण भागातला तरुण हा खास करून त्या कुस्तीमध्ये त्या ठिकाणी सहभाग घेत असतो। एक शेतकऱ्याचा मुलगा, मजुराचा मुलगा, हमालाचा मुलगा दिवसभर आई वडील कष्ट करत असतात, मेहनत करत असतात, त्याच्यामागं संपूर्ण कुटुंब त्या ठिकाणी मेहनत घेत असतं आणि त्याच्यातून ते खेळाडू खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी घडत असतात। हे सर्व करत असताना खरं पाहिलं तर वाघोलीला ही परंपरा त्या ठिकाणी लाभलेली आहे। ही परंपरा त्या ठिकाणी लाभत असताना खरं तर अभिजित सारखं त्या ठिकाणी आमचा महाराष्ट्र केसरी आणि हिंद केसरी हे दोन्ही किताब त्या ठिकाणी अभिजितने मिळवले आणि आशिया चॅम्पियनशिपमध्ये सुद्धा त्या ठिकाणी भारतातर्फे आपल्या खेळण्याचं काम अभिजितने त्या ठिकाणी केलं। अशा विविध क्षेत्रामध्ये त्याच्यामध्ये रमाकांत दादा सातव असतील, काळू दादा रोकडे असतील, आमचे नेमिनाथ कटके असतील, चंद्रकांत तात्या कटके असतील, मेघराज कटके असेल आणि आम्ही त्यात स्वतः पण आमच्या 17 नॅशनल इंटरनॅशनल असा संपूर्ण कुस्ती क्षेत्रामध्ये आणि विविध तसं पाहिलं तर आज या ठिकाणी कबड्डीमध्ये ज्यांना अर्जुन पुरस्कार मिळाला ते आमचे शांताराम काका जाधव देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। एक वेगळा वाघोली आणि सुपुत्र तालुका म्हणलं की एक वेगळा अभिमान त्या ठिकाणी निश्चितपणे या ठिकाणी होतो की ज्याच्यामध्ये वाघोलीचे आनंदराव वाघमारे असतील, यांनी सायकलिंगमध्ये छत्रपती पुरस्कार त्या ठिकाणी त्यांना देण्यात आला। अशा विविध खेळांच्या मध्ये वाघोलीच्या सुपुत्रांनी त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचं योगदान या महाराष्ट्राला आणि या देशाला दिलेलं आहे, हे तुम्हा आम्हाला त्या ठिकाणी कधीही विसर। आणि म्हणून एवढी मोठी ही कुस्तीची स्पर्धा रामकृष्णांना असतील, समस्त ग्रामस्थ वाघोली असतील यांच्या माध्यमातून या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन केलं, त्यांचं मी मनापासून तर धन्यवाद देत असताना निश्चितपणे कुस्तीला इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा चांगले खेळाडू घडले पाहिजे याच्यासाठी आपण बालेवाडी गौंजे इकडं जे स्टेडियम आहे त्या धर्तीवरती त्या पद्धतीचं स्टेडियम
आपण वाघोले आणि लोणीकनमध्ये वहिनी 16 एकरमध्ये त्या ठिकाणी त्याची दादा असताना मंजुरी घेतलेली आहे आणि त्या उभारणीचं काम आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी चालू करायचं आहे, हे मी या ठिकाणी आपल्याला आणि त्याचे पूर्ण देखील आपणच करावं ही विनंती मी या ठिकाणी आपल्याला करत आहे, जेणेकरून त्या ठिकाणी इंडोर स्टेडियम असेल, आतमध्ये सिंथेटिक ट्रॅक असेल, त्याच्यामध्ये विविध गेम, मग टेबल टेनिस, लॉंग टेनिस, जिडो, कुस्तीचा हॉल आणि ॲथलेटिक्सचा ट्रॅक, असे विविध स्विमिंग टँकपासून तर त्याची आपल्याला या ठिकाणी खऱ्या अर्थानं गरज आहे. कारण की आपण बालेवाडी गौंजे त्या जर परिसरामध्ये गेलो तर संपूर्ण पुणे शहर आणि येरवड्याचा जर हा संपूर्ण भाग जर पाहिला तर या परिसरामध्ये एकही असा अत्याधुनिक किंवा चांगल्या पद्धतीचं स्टेडियम नाही आहे की ज्याच्यातून खेळाडू त्या ठिकाणी घडू शकतात. आपण 2036 पर्यंत ऑलिम्पिकचं त्या ठिकाणी नियोजन करतोय आणि त्याच्यामध्ये निश्चितपणे आपल्या या परिसरातील खेळाडू त्याच्यामध्ये सहभाग घेतील अशा प्रकारचं स्टेडियम देखील आपल्याला त्या ठिकाणी उभारण्याची गरज आहे. रामकृष्णांना असतील, त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार असेल आणि संपूर्ण वाघोलीचे ग्रामस्थ असतील, यांनी निश्चितपणे अतिशय भव्य दिव्य आणि चांगली बक्षिसं देऊन ही कुस्ती स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. अण्णांनी सांगितलं की अजून बक्षिसं शिल्लक आहेत, पुढच्या वेळेस अजून ती पण देऊन टाकू, काळजी करू नका. शेवटी कुस्ती खेळत असताना कुस्तीला कुठलाही राजआश्रय पहिला नव्हता, राजे महाराजांचा राजआश्रय असायचा. काही कारखाने परिस्थिती नसायची खेळाडूंची म्हणून त्यांना दत्तक घ्यायचे आणि महिन्याला त्या ठिकाणी त्यांना पगार द्यायचे. परंतु आता अतिशय चांगल्या पद्धतीने समाजामधून काही सामाजिक संस्था या पुढे येत आहेत की जेणेकरून चांगली बक्षिसं ही ग्रामीण भागातील त्या ठिकाणी कुस्तीगीराला मिळाली पाहिजे. शेवटी महिन्याचा खुराक, त्याची मेहनत जर पाहिली तर तो सकाळी पहाटे 3 वाजल्यापासून उठून मेहनत करत असतो, रक्ताचं पाणी करत असतो की कुठंतरी माझ्या कुटुंबाचं, माझ्या गावचं नाव झालं पाहिजे, माझ्या त्या ठिकाणी तालुक्याचं, जिल्ह्याचं, राज्याचं, देशाचं नाव झालं पाहिजे, कुठंतरी मला सरकारी नोकरी मिळाली पाहिजे. अशा पद्धतीने त्या ठिकाणी शेतकऱ्याचा, हमालाचा, मजुराचा अशी मुलं खऱ्या अर्थानं याच्यामध्ये घडलेली खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही पाहिलेली आहे. आणि राज्य शासनाच्या माध्यमातून देखील अशा मुलांना त्या ठिकाणी DYSP PI म्हणून अनेक खेळाडूंना त्या ठिकाणी नोकरी दिलेली गेलेली आहे. त्याच्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे पैलवानांचं शिक्षणाच्या माध्यमातून, राज्य शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांना नोकरी देण्याचं काम हे राज्य शासन त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं आहे, हेही मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. फार वेळ झालेला आहे, अधिकचं न बोलता, कारण की आता सगळ्यांना कुस्त्या पाहायच्या आहेत. मी उपस्थित सर्व या ठिकाणी जे काही मल्ल महाराष्ट्रातून या ठिकाणी आलेले आहेत आणि वहिनी सांगायला आनंद होतो की ज्यांनी आम्हाला या ठिकाणी घडवलं लहानपणापासून